मैं आपको आज ऐसा दिखाने वाला हूँ जो आपने कभी सपने भी नहीं देखा होगा। तो बघो फिर काय मग पब्लिक बरं आहे का? तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतो माझंच लय खरंय। आता सुट्टी असली तर इकडे तिकडे हिंडायचं, टाइम असला क्रिकेट खेळायचं, काय त्याच्या आयला ह्याच्यात मी जिंदगी चालली। आता घरी बसून कंटाळा येत होता, मग मस्तपैकी म्हणलं सोमेश्वरला जावं। मस्तपैकी सोमेश्वरला आलो। आता मी देवाच्या पाया पडतो, तुम्ही मला फॉलो करा। मग मस्तपैकी महादेवाचं दर्शन घेतलं, मग साईडला असलेलं मस्तपैकी मारुती रायाचं दर्शन घेतलं। दर्शनला म्हणलं हानी एखादी यातली चप्पल नको म्हणतोय, दर्शन घेऊन चालतं। मग इथं काय बसायचं म्हणून थोडं वेळ जरा म्हणलं नदी काठी जाऊन बसावं। तास तब्बल 1.5-2 तासाच्या नंतर पाऊस पडला होता, त्यामुळे जरा इथं घाण झालती। जरा दुसरीकडे जाऊया म्हणलं ऍडव्हेंचर ठिकाणी। मस्तपैकी बारीक छोटासा असा ट्रेक करत गेलाव। ह्या वाघाला कुठं येता एवढीशी ह्या जाऊन याय नाही, कसं व्हायचं ह्याला रानात नेले तर। आता तिकडे पलीकडल्या कोपऱ्यात नुसतं शांत पाणी बघण्यापेक्षा असलं सुळसुळाट बघायला लय भारी असलं भावानं वातावरण होतं। आणि इथं पाणी असंच वाजत होतं, इथं कोणच नव्हतं। इतकंच भारी वाटत होतं म्हणता नावच काढू नका, डबल ही गुतलं। मग आता काय व्हिडिओ इथपर्यंत बघत आलात म्हणलं तेवढं जाताना तेवढं फॉलो करून घ्या की, म्हणजे मला बी तेवढं बरं वाटतंय। इथं अशी दगड होती आणि फोटो काढायला लोकेशन लय भारी होतं। त्यातनं असल्या बारक्या बारक्या डबड्यात असं मास होतं, त्यामुळे बघाय भारी वाटत होतं। चलू पायाचं गोळ पार छताडात देऊन बसलं होतं, त्यामुळे लय कंटाळा आला होता। मग आता घरी जाणार होतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल मंडळ आपला आभारी।